व्यवसायाच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती. पंतप्रधानांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. मुद्रा योजनेनं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली. ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पॅन्ट्रो यांची घेणार भेट. लिस्बनमध्ये भारतीय समुदायालाही करणार संबोधित. भारत आणि इस्रायल दरम्यान कृषीविषयक करारांवर स्वाक्षरी. कमी जमिनीतही शेती नफ्यात येण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्नशील. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. दुबईचे युवराज आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधानांची घेणार भेट. मुंबईत व्यापार गोलमेज बैठकीत होणार सहभागी. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाच्या स्थगितीची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 4,07,000 कोटींचा निधी उपलब्ध होणार. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला. दाओसमध्ये झालेले सगळे करार प्रत्यक्षात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. देशभरात भाजपा 14 ते 25 एप्रिल दरम्यान बाबासाहेब भीमराव आंबेडकर सन्मान अभियान राबवणार. देशात 7व्या पोषण पंधरवड्याला आजपासून सुरुवात. या पंधरवड्यादरम्यान पोषणाशी संबंधित 4 मुख्य गोष्टींवर भर. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाच्या सावटाखालील पडझडीतून भारतीय शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची तब्बल 1200 अंकांची उसळी. आणि अणुकराराबाबत अमेरिका इराणसोबत थेट चर्चा करेल. इराणनं हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर कठोर कारवाईचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात